नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खास हिंदू सण पुत्रदा एकादशी बद्दल बोलणार आहोत। आज आपण या सणाचे महत्त्व आणि तो कसा साजरा केला जातो त्याची कथा आणि व्रत जाणून घेणार आहोत। पुत्रदा एकादशी व्रताचा मुख्य उद्देश म्हणजे अपत्यप्राप्तीची कामना करणे। या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने ते आपल्या भक्तांना संतती प्रदान करतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते। द्वापार युगात धर्मराजा युधिष्ठिर यांनी पौष पुत्रदा एकादशीची कथा सांगण्याची इच्छा भगवान श्रीकृष्णाकडे व्यक्त केली होती। त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे। या व्रताची कथा ऐकल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते, तसेच सर्व प्रकारचे दुःख संकटे दूर होतात। हे धर्मराज, सुकेतुमान राजाने भद्रावती नावाच्या नगरात राज्य केले। ते अत्यंत दानशूर आणि कार्यक्षम राज्यकर्ते होते। सुकेतुमांच्या वागण्याने लोक सदैव आनंदी असायचे, परंतु सुकेतुमान स्वतः चिंतेत असायचा। राजा सुकेतुमानला मूलबाळ नव्हते। याच विचारात एके दिवशी राजा जंगलाकडे निघाला। जंगलात भटकत असताना राजा एका ऋषीजवळ पोहोचला। त्यांनी ऋषींना नम्रपणे नमस्कार केला। त्यावेळी ऋषींनी राजाचे दुःखी मन वाचले। ते म्हणाले, हे राजा, तुम्ही व्यथित दिसत आहात। राजा होऊनही तू चिंतित असण्याचे कारण काय? तेव्हा राजा सुकेतुमान म्हणाला, भगवान नारायणाच्या कृपेने सर्व काही आहे, पण मला संतान नाही। जर मला मुलगा नसेल तर माझे पिंडदान कोण करणार? पितरांना नैवेद्य कोण अर्पण करेल? ऋषी म्हणाले, दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला व्रत करून भगवान विष्णूची पूजा करावी। या व्रताच्या पुण्यामुळे तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल। ऋषींच्या सांगण्याप्रमाणे राजा आणि त्याच्या पत्नीने पौष पुत्रदा एकादशीला उपवास केला। पुढे राजा सुकेतुमानाला पुत्ररत्न झाला। त्यामुळे भद्रावतीनगरीत आनंदाची लाट उसळली। तर अशी होती ही पुत्रदा एकादशी व्रताची कथा। पुत्रदा एकादशी या दिवशी उपवास करणारे लोक सकाळी उठून आणि स्नान करून भगवान विष्णूच्या पूजेची तयारी करतात। विशेष म्हणजे पूजेत तुळशीची पाने, फळे आणि फुले वापरली जातात। लोक दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळी भगवान विष्णूची पूजा करतात। त्या दिवशी विविध धार्मिक स्थळांवर कथाकथन आणि सत्संगही होतात। पुत्रदा एकादशीच्या उपवासाने मुलांचे सुख वाढते आणि कुटुंबाला आशीर्वाद मिळतो। अनेक धार्मिक व आध्यात्मिक लाभ मिळतात। हे व्रत जे भक्ताला आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करते। पुत्रदा एकादशीचा हा विशेष सण साजरा करून आपण आपल्या जीवनात नवीन उत्साह आणि आत्मविकासाच्या दिशेने पावले टाकू शकतो। भगवान विष्णू आम्हा सर्वांना संतती, आरोग्य आणि धार्मिक प्रगतीचे आशीर्वाद देवो। धन्यवाद आणि पुत्रदा एकादशीच्या शुभेच्छा।